दुसरीकडे अंतरवाली मधली दृश्य आपण बघतोय, काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे अंतरवाली सराटीमध्ये। देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला होता आणि थांबा आत्ताच मी सागर बंगल्याकडे निघतो असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। बहुधा मनोज जरांगे निघण्यासाठी उठले, पण त्यांची काही वेळापासून समजूत काढण्याचा प्रयत्न स्थानिक ग्रामस्थ करतात। मराठा समाजाची सरकारनं फसवणूक केल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। खरं तर या फसव्या आणि खोटारड्या सरकारच्या चहा पाण्याला जायचं नाही असा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। तीनही पक्षांनी गुंडांचा होदोस सत्ताधाऱ्यांच्याकडे सर्रास सुरू आहे, त्याला अजिबात रोकटोक नाही अशी अवस्था राज्याची कधीही नव्हती। ती अवस्था आता राज्याची आपल्या सगळ्यांना बघायला मिळत आहे। मराठा समाजाची कशा पद्धतीनं फसवणूक या सरकारने केली हे काही आता लपून राहिलेलं नाही। 5 महिने जरांगे साहेबांच्या आंदोलनानंतर, पाटलांच्या आंदोलनानंतर त्या समाजाला फिरवत ठेवण्याचं काम झालं आणि शेवट बोळवण करून जे टिकूच शकत नाही अशा प्रकारचं आरक्षण देऊन निवडणुकीर विषय एखादा आंदोलन करता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतोय, उपमुख्यमंत्र्यावर करतोय। हे या गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार? न्याय कोणाकडे मागावं? आणि जे आरोप प्रत्यारोप करून त्या आंदोलनाला, जे आंदोलनातून मराठा समाजाच्या पदरी अपयश आलं, म्हणजे पदरी निराशा आली, त्यामधून त्यांनाच आता जरांगेंना जर त्यांचं आंदोलन आणि त्यांना संपवण्याचा सरकारकडून पुरस्कृत होत असेल तर मात्र उद्याच्या दृष्टीनं आंदोलन लोकशाही पद्धतीनं करणं आणि न्याय मागण्याची जी मिळण्याची जी अपेक्षा असते, तर या देशात लोकशाहीलाच खड्ड्यात घालण्याचं काम सुरू झालं आहे सत्ताधाऱ्याकडून, हे आता स्पष्ट झालेलं आहे। नाही, हे बघा आता जरांगे काय म्हणतात, मी तर फार काय ऐकलं नाही, कारण मी त्यांचं ऐकणं सोडून दिलं आहे। त्यामुळं मी काय फार काय ऐकत नाही। आम्हाला हे त्यांच्या विरुद्ध जे काही बोलणारे होते, दुसरा एक गट उभा केला पर्याय, हे आंदोलन मराठ्याच्या हक्कासाठी लढणारा आंदोलनाचा बिमोड करायसाठीच झालेला हा प्रयत्न आहे। कदाचित त्यांचा उद्रेक जो आहे तो त्यांच्या विरुद्ध जे काही माणसं उभी केली, पेरली गेली आणि ते आंदोलन मोडीत करायसाठी काय चाललंय सरकारचं आणि त्यांचीही बदनामी करायचं काम चाललं आहे, तर त्यामधून एकामेकाच्या आरोपातून कदाचित हे सत्य बाहेर येईल, सत्य येणार आणि यातून ज्या पद्धतीनं यांचे वक्तव्य येत आहेत हे आत्ताच्या महायुती सरकारला खड्ड्यात घालणारच आहे, ते खड्ड्यात जातील। उद्याचं अधिवेशन आहे तर त्यामध्ये तुम्ही हे प्रश्न उपस्थित करणार, कारण का ते जर सागर बंगल्यावर येत असतील असं त्यांचं म्हणणं आहे। आम्ही वाशिममध्ये झालेले आंदोलन बघितले, तुम्ही सत्ताधारी जवळपास त्यांनी केलं, आपण ही भाषा ते 23% पासून करताय। सरकार म्हणून त्यांचं समाधान करावं, हे सरकारचं काम आहे, आमचं काम थोडी आहे। सीएमनी बंददार काय चर्चा केली, आता देवेंद्रजीवर त्यांचा आरोप असेल, सीएम साहेबावर आरोप असेल, तर त्यांनी त्याचं समाधान करावं की हे वस्तुस्थिती सांगावी की तुम्ही काही चुकीचं करताय, चुकीचं बोलताय, त्याला आधार नाही, कोण करायला जाणार? तुम्हीच हे सगळं उभं केलंय, तुम्हाला ते भोगावं लागणार। लोकांना फसवत राहिलात 5 महिने, मराठा समाजाला वेठी धरलात 5 महिने, त्यावेळेस पहिल्याच वेळेस का आंदोलन तुम्हाला आज जे करता आलं ते त्यावेळेस का नाही करता आलं? तुमच्या घरातले माणसं पाठवत होता त्यांच्याकडे, शासकीय यंत्रणा कामाला लावली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।